नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा DMAR नर्सिंग या यूट्यूब चॅनल. तर पहा मित्रांनो, एक खूप महत्त्वाचा अपडेट घेऊन आलो आहे, जो की आहे MPSCच्या संदर्भामध्ये. तर सर्वांनाच माहिती आहे, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन ज्याला म्हटलं जातं MPSC, तर याच्या मार्फत जे आहे DMAR असेल, त्यानंतर DHS असेल, ह्या भरत्या होणार आहेत. हे की MPSC घेणार आहे. ठीक आहे, कालच्या तारखेचं हे पत्र आहे, जे GR आहे. हा GR कालच्या तारखेला रिलीज झालेला आहे. आज 6 तारीख आहे. एक दिवसापूर्वीचं बऱ्याच ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल. ऑलरेडी मी हे शेअर पण केलेलं आहे इंस्टाग्रामवर, व्हॉट्सअपवर, टेलिग्राम, सर्व ठिकाणी. यामध्ये आपण पूर्ण क्लिअर करणार आहे. पूर्ण जे डाऊट आहेत ते सर्व क्लिअर करणार आहेत. बऱ्याच जणांचे मला कॉल आले होते. त्या कॉलचे जे काही क्वेश्चन होते, त्यानंतर काही कमेंट होते, ते पण आपण यामध्ये सांगण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, या ठिकाणी सर्वात अगोदर हे जे आहे, काही दिवसापूर्वी आपण पाहिलं होतं की न्यूजपेपरमध्ये माहिती आली होती. महाराष्ट्रातले एक मंत्री आहेत, त्यांनी सांगितलं होतं की जे आहे MPSC जे आहे, MPSC ही जे आहे, बाकीचे जे ग्रुप सीचे पदे आहेत, हे ग्रुप सीचे पदे जे आहेत ते सर्व MPSC घेईल म्हणून असं या ठिकाणी सांगण्यात आलं होतं. या ठिकाणी काय सांगण्यात आलेलं आहे, प्रस्तावना अगोदर जे आहे हा खूप मोठा GR आहे. महत्त्वाचं जे काही मुद्दे आहेत मी तेवढेच यामध्ये कव्हर करणार आहे. ठीक आहे, सर्वात अगोदर या ठिकाणी विकसित महाराष्ट्र 2047च्या विजन. ठीक आहे, 2047च्या विजननुसार जे आहे, स्वातंत्र्याच्या आधारे जे आहे, राज्याच्या सर्व विभागाच्या भविष्यातील धोरणात्मक वाटचालीसाठी सर्वसमावेशक कृती आराखडा ठीक आहे करण्यात आला आहे. ऑलरेडी हे आपण या संदर्भात पाहिलं होतं. त्यातील एक उद्दिष्ट किमान शासन कमाल प्रशासन म्हणजे मिनिमम गव्हर्नमेंट अँड मॅक्झिमम गव्हर्नन्स सुनिश्चित करणे असा आहे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. आता यामध्ये महत्त्वाचं या पार्श्वभूमीवर जे आहे 7 येथील दिनांक 18 जुलै 2024च्या शासन निर्णयानुसार गट ब म्हणजे ग्रुप सीचं, ठीक आहे, सॉरी ग्रुप बीचं, या ठिकाणी ग्रुप बी, त्यानंतर गट क म्हणजे ग्रुप सी, ठीक आहे, संवर्गाची पदभरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून करण्यात तत्वत मान्यता देण्यात आली आहे. ती तारीख तुम्ही पाहू शकता. ऑलरेडी आपण हा माहिती पाहिलेली आहे की MPSC भरती घेणार आहे म्हणून. ठीक आहे, तर आता या ठिकाणी तर कन्फर्म झालं की ग्रुप बी आणि ग्रुप सी जे आहे MPSC घेणार म्हणून. ठीक आहे, आता यामध्ये तुम्हाला हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे की हे घेणार कोणते कोणते पदे असतील, पोस्ट कोणते कोणते असतील, तर खूप मोठा आहे, ते आपण पूर्ण कव्हर करू. ठीक आहे, त्यासोबतच एक महत्त्वाचा जो GRचा सर्क्युलेटरी पेज आहे, फर्स्ट पेज, त्यामध्ये बघा काय सांगितलं आहे. यामध्ये ही विनियमांना महाराष्ट्र लोकसेवा आयोग जे आहे दुसरी सुधारणा नियम 2026 असे संबोधण्यात यावे. आता यामध्ये महत्त्वाचा पॉईंट या ठिकाणी पहा, महाराष्ट्र लोकसेवा आयोग ज्यामध्ये विनियम 1965 अंतर्गत अनुक्रमांक 33T खालील प्रमाणे नोंद वाढवण्यात यावी. यामध्ये महत्त्वाचा पॉईंट, राज्य शासनाच्या अखात्यारीतील सर्व शासकीय कार्यालयीन गट ब, ठीक आहे, ग्रुप बी, ठीक आहे, ज्यामध्ये राजपत्रित, आणि गट क म्हणजे ग्रुप सी. आता या ठिकाणी पहा, ग्रुप सीमध्ये पोलीस पद, त्यानंतर शिक्षक पद आणि वाहन चालक आणि अनुपकंपातवरील जी काही नियुक्ती वगळून ची सर्व पदे. आता या ठिकाणी हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. या ठिकाणी ग्रुप सीमधील पोलीस पद असेल, शिक्षक पद असेल, वाहन चालक पद असेल, ठीक आहे, हे पदं जे आहेत, हे पदे जे आहेत MPSC घेणार नाही मित्रांनो. या ठिकाणी पहा, हे पदे वगळून, हा शब्द या ठिकाणी अनुकंपत्वावरील नियुक्ती वगळूनची सर्व पदे, हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. बाकीचे जे काही ग्रुप सीचे पद आहेत ते सर्व MPSCकडे जातील. ठीक आहे, हा महत्त्वाचा पॉईंट झाला. त्यानंतर एक महत्त्वाचं म्हणजे वर्ग ब. आता या ठिकाणी अगोदर जे आहे बऱ्याच ठिकाणी मुलाखत होत होती. आता या ठिकाणी पहा, वर्ग ब मध्ये आणि क मध्ये भरतीत मुलाखत बंद, सरकारचा मोठा निर्णय. आता यामध्ये हे एक महत्त्वाचा पॉईंट, तुमची एक्झाम होईल. आता या ठिकाणी तुम्ही एक हिंट लक्षात घ्या, जर या ठिकाणी हे असं सांगत असतील तर पॅटर्नचा एक तुम्ही हिंट लक्षात ठेवून घेऊ शकता. यानुसार तुम्हाला पॅटर्न समजून जाईल. जर अशा प्रकारे होत असेल तर या ठिकाणी तुमचं इंटरव्ह्यू व्हायची शक्यता या ठिकाणी कमी आहे. ठीक आहे, आता या ठिकाणी तुमचं जे आहे MPSC जरी घेत असेल तर मुलाखत व्हायची शक्यता नाही. सरकारी नोकरीची वाट बदलली, भरती होणार अधिक पारदर्शक, MPSCचे महत्त्व वाढले. वर्ग क ची भरतीची आयोगाच्या कक्षेतच आहे, पदोन्नती, त्यानंतर प्राधान्य. त्यानंतर पहा, या ठिकाणी मंत्रिमंडळाच्या बैठकीने शासन निर्णयाची जारी करण्यात आलेली, लवकरच जाहिरात येणार आहे. हे पण या ठिकाणी माहिती सांगण्यात आलेली. जाहिरात जे आहे डिपार्टमेंटलनुसार सर्व लवकरच येईल. ठीक आहे,
त्यानंतर आता एक महत्त्वाचा पॉईंट म्हणजे जो की आहे, यामध्ये नगर परिषदची पदभरती या ठिकाणी वगळण्यात आलेली आहे एम पी एस सीद्वारे जे आहे नगर परिषद, जे आपण ज्याला नगर परिषदमध्ये पण आपले पदे असतात बरेच जे आहेत, यामध्ये पहा राज्यातील नगर परिषद आस्थापनेवरील गट ड रिक्त पद भरती प्रक्रिया राबविण्याबाबत केलेल्या कारवाईबाबत आढावा बैठक. आता या ठिकाणी महत्त्वाचं पहा, राज्यातील नगर परिषद आस्थापनेवरील गट क व गट ड रिक्त पदे भरणी यशस्वीरित्या राबविण्याबाबत केलेल्या कारवाईचा आढावा घेण्यात दिनांक 7/5 रोजी दुपारी 12 वाजता जे आहे VC द्वारे या ठिकाणी बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. यामध्ये आता हे जे आहे उद्याच्या तारखेला आहे, मोस्टली हे आहे आज म्हणजे उद्या ठरून जाईल. आजच्या तारखेचं हे पत्र आलेलं आहे 6 तारखेचं. यामध्ये मोस्टली काय होणार आहे काय नाही संपून जाईल, पण MPSCद्वारे मोस्टली नगर परिषद होणार नाही. ठीक आहे. त्यानंतर आता परत आपण जे आहे महत्त्वाचा PDF जो आहे तो PDF आपण या ठिकाणी पाहून घेऊ. तर पहा हा जो आहे PDF आहे डिटेल, यामध्ये काय काय माहिती सांगितली पहा. या पार्श्वभूमीवर जे आहे ही ऑलरेडी पॉईंट आपण पाहिलेला आहे, ज्यामध्ये वर्ग ब आणि वर्ग क जे आहे मधील सर्व संवर्गाची पदभरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून करण्यास तत्वत मान्यता देण्यात आली आहे. म्हणजे MPSCकडून ही भरती व्हावी अशी ही मान्यता ऑलरेडी झालेली आहे. त्यामुळे आता गट अ ते गट क म्हणजे अ ब क जे हे 3 पदं आहेत, संवर्गातील सर्व पदे जे आहेत कोण घेणार, MPSC घेणार. स्टाफ नर्स हे पद कशात मोडतं, स्टाफ नर्स हे पद जे आहे हे ग्रुप सी मध्ये मोडतं. ठीक आहे. कशात येतं, ग्रुप सी मध्ये येतं. ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी स्टाफ नर्स हे पद मित्रांनो ग्रुप सी मध्ये मोडलं जातं. आता या ठिकाणी पहा काय काय पॉईंट सांगितलेले तर भरती प्रक्रिया सुलभ करण्यासाठी सर्व संवर्गाच्या सेवा प्रवेश नियमाचा अभ्यास करण्यात आला. त्यामध्ये समान अथवा कार्यात्मकदृष्ट्या साधर्म्य असलेल्या संवर्गासाठी भिन्न व अनेक बाबतीचे कालबाह्य सेवा प्रवेश नियम अस्तित्वात असल्याने भरती प्रक्रियेत जे आहे गुंतागुंत विलंब. आता महत्त्वाचं या ठिकाणी पहा, आता MPSC जर ही भरती घेत असेल तर यामध्ये काही गोष्टी फायदेशीर होतात. सर्वात अगोदर तुम्हाला जे आहे या ठिकाणी जे आहे शिफ्टमध्ये जे पेपर होतात खूप सारे, हे शिफ्टमध्ये पेपर होणार नाहीत. ठीक आहे. त्यानंतर ठीक आहे शिफ्ट पेपर होणार नाही. त्यानंतर जे आहे नॉर्मलायझेशनचा इश्यू राहणार नाही. ठीक आहे. नॉर्मलायझेशन पण कॅन्सल होऊन जाईल. ठीक आहे. त्यानंतर मग आहे फीस जे आहे फीस स्ट्रक्चर, हे फीस पण कॅन्सल होऊन जाईल. त्यानंतर जे आहे DMR सेपरेट एक्झाम होणार नाही, DHS सेपरेट एक्झाम होणार नाही, ESIC सेपरेट एक्झाम होणार नाही. त्यानंतर कुठली ट्युटर असेल नर्सिंगची ही पण सेपरेट होणार नाही. हे सर्व ज्या गोष्टी आहेत सर्व एकामध्येच येतील. यामध्ये महत्त्वाचा आणखीन एक पॉईंट जे आहे, वेळ जो आहे टाईम कन्झ्युमिंग जो पॉईंट होता हा पण पॉईंट त्याच्यात ॲड होईल. ह्या सर्व पॉईंट याच्यामध्ये ॲड येतील. तुमचे वारंवार तुम्हाला जे आहे प्रत्येक शिफ्ट चेंजेस होतात तर ती गोष्ट कॅन्सल होऊन जाईल. नॉर्मलायझेशन प्रोसेस बऱ्याच विद्यार्थ्यांचे यावर बरंच अगेन्स्ट असतात नॉर्मलायझेशन, मग ते पण या ठिकाणी कॅन्सल होऊन जाईल. फीस कमी होऊन जाईल. खूप महत्त्वाचं म्हणजे एकच युनिक फीस असेल जी काही ठरलेली जे MPSCद्वारे तीच असेल. DMR DHS असेल वेगवेगळं पेपर होणार नाही, एकच पेपर होईल. ESICचा एकच होईल. ट्युटर असेल. त्यानंतर या ठिकाणी एक पेपर जर झाला आहे, एक एक्झाम 2-2 वर्ष लागतात काही ठिकाणी जे आहे ऑर्डर भेटण्यासाठी, तर ते एक ठराविक वेळेमध्येच ह्या गोष्टी सर्व होतील. हे काही महत्त्वाचे पॉईंट आहेत हे जे ह्यामध्ये ॲड होणार आहेत मित्रांनो. तर या ठिकाणी सेवा प्रवेश नियमामध्ये सुधारणा करण्यात येणार आहेत. सर्व जे काही जुने सेवा प्रवेश आहेत त्यामध्ये सुधारणा करून नवीन अपडेट करण्यात येतील. ज्यामध्ये पहा पात्रता असेल, त्यानंतर मग अनुभव असेल, प्राधान्य म्हणजे प्रेफरन्स असेल, तसेच कौशल्य व इतर अनुषंगिक बाबीमध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत. सदर सुधारणा संबंधित सेवा प्रवेश नियमांना ओव्हररायडिंग प्रोव्हिजन ठरतील. त्या सदर शासन निर्णयानुसार 553 इतक्या संवर्गाचे सेवा प्रवेश नियम सुधारित ओव्हरराईड करण्यात आले आहेत. पहा खूप सारे पदे आहेत. 553 पदे म्हणजे खूप जास्त पदे झाले. हे त्या सर्व यामध्ये ॲड करण्याचं MPSCचा या ठिकाणी विचार आहे. त्यानंतर दुसरा पॉईंट या ठिकाणी काय सांगितलं आहे, प्रशासकीय विभागांनी करावयाची कारवाई जी त्यांच्यासाठी प्रशासकीय सांगते. आता महत्त्वाचं म्हणजे एक पॉईंट ॲड करण्यासाठी या ठिकाणी सदर सुधारणाचा आता या ठिकाणी समावेश करून सर्व विभागाची यामध्ये एक महत्त्वाचा पॉईंट हा नोट करण्याचा आहे. सदर सुधारणाचा समावेश करून सर्व विभागांनी संबंधित सेवा प्रवेश नियम शासन निर्णय
निर्गमित झाल्यापासून, म्हणजे कधी झालेलं आहे, 5 तारखेला झालेलं आहे शासन निर्णय निर्गमित झाल्यापासून पुढील 15 दिवसात पुनःप्रकाशित रिपब्लिश करावे. आता यामध्ये काय सांगितलं आहे, जी काही त्रुटी असतील त्या त्रुटी सर्व क्लिअर करायचं आहे. ज्यामध्ये तुम्हाला जी काय डिपार्टमेंटला, प्रत्येक डिपार्टमेंटला, DMRचं जे काही डिपार्टमेंट आहे, त्यानंतर मग DHSचं जे काय आहे त्यांना स्टाफ नर्ससाठी, आता स्टाफ नर्सचं जर उदाहरणार्थ पाहायला गेलं तर त्यामध्ये सर्व जे काही त्यांच्या त्रुटी आहेत त्या पूर्ण क्लिअर करून पुढील 15 दिवसामध्ये रिपब्लिश करायचं आहे त्यांना, जे काही यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर पहा, प्रमोशनल कॅडर असेल, त्यानंतर फीडर कॅडर वगैरे, या सर्व गोष्टी यामध्ये व्यवस्थित ॲड करून केल्या जातील. त्यानंतर तिसरा पॉईंट जो आहे, परीक्षेच्या योजनेचा विस्तारीकरण. महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्र गट अ व गट ब संवर्ग यामध्ये जे पदं आहेत ते सर्व या ठिकाणी विद्यमान सेवेत अधिक संवर्ग समाविष्ट करण्याबाबत या ठिकाणी माहिती सांगण्यात आली. आता आपल्याला महत्त्वाचं म्हणजे जे पदे आहेत ते पदे पाहायचं आपल्याला. तर पहा, एक महत्त्वाचा आणखीन एक पॉईंट आहे, प्रशासकीय विभागाने सदर संवर्गाची बिंदू नामावली जे आहे फायनल करण्यासाठी अद्ययावत करून मागणीपत्र पाठवण्याची कारवाई 1 महिने पूर्ण करावी, 1 महिन्यात पूर्ण करावी. आता हे जे आहे, हे जे आता माहिती आहे यांना काय करायची, ही माहिती MPSCला पाठवायची. त्यांचे काही डिपार्टमेंटची जी काही माहिती आहे ती बिंदू नामावलीची क्लिअर करून फायनल MPSCकडे पाठवायची. तर त्या 1 महिन्यामध्ये पहा, जवळपास 15 दिवस 1 महिना जे आहे शेवटचा हे पिरियड आहे, म्हणजे भरतीला चालू होण्यासाठी, भरती येण्यासाठी हे हालचाली आहेत म्हणून तुम्ही समजू शकता. यामध्ये काही पदं जे आहेत ते डेड कॅडर पण करण्यात आलेले आहेत, म्हणजे काही पदांना या ठिकाणी म्हणजे बंद करण्यात आले आहेत. जसं तुम्ही काही दिवसापूर्वी ऐकलं होतं की स्टिनोग्राफर जे पद आहे ते बंद करण्याचा विचाराधीन होते महाराष्ट्र सरकार. तशा प्रकारे पण या ठिकाणी काही पदे आहेत. तुम्हाला जर हे पाहायचं असेल शासन निर्णय तर हा या वेबसाईटवर पण अवेलेबल आहे, किंवा मग आपलं टेलिग्राम चॅनल आहे, टेलिग्राम चॅनल, त्या टेलिग्राम चॅनलवर जाऊन DMR नर्सिंग या नावाचं टेलिग्राम चॅनल आहे, त्या टेलिग्राम चॅनलवर जाऊन तुम्ही जे आहे हे PDF घेऊ शकता मित्रांनो. त्या ठिकाणी PDF अवेलेबल आहे. आता या ठिकाणी अनेक्झर पाहायचं आहे आपल्याला. अनेक्झरमध्ये जे आरोग्य विभागाचं आहे, अनेक्झर म्हणजे पूर्ण लिस्ट जे आहे त्यामध्ये आपलं कोणतं डिपार्टमेंट आहे त्या आरोग्य विभागामध्ये, या ठिकाणी 5 स्टेट सर्व्हिस आहे, महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिस आहे, त्यानंतर ॲग्रिकल्चर, ॲनिमल हजबंड्री, डेंटल आहे यामध्ये, त्यानंतर फॉरेन्सिक सायन्स पण आहे, आर्ट एज्युकेशन आहे, हायर एज्युकेशन आहे, टेक्निकल एज्युकेशन आहे, त्यानंतर इन्फॉर्मेशन आहे, ज्युडिशियल ऑफिसर सर्व्हिस आहे, लीगल आहे. त्यानंतर 13 नंबरचा आपला पॉईंट येतो महाराष्ट्र मेडिकल एज्युकेशन सर्व्हिसेस. ठीक आहे, तर 13 पॉईंटचा जो आहे पॉईंट यामध्ये सिरियल नंबर पाहून घेऊ. या ठिकाणी किती नंबर आहे, 47 पेज नंबर. ठीक आहे, पेज नंबर 47 महाराष्ट्र मेडिकल एज्युकेशन सर्व्हिसेस. त्यानंतर आपल्याला फार्मास्युटिकल पण आहे, ज्यांचं फार्मसी आहे त्यांच्यासाठी पण या ठिकाणी फार्मास्युटिकल, त्यांच्यासाठी पण आपण डायरेक्टली आता 47 पेज नंबरवर जाऊया. तर पहा, या ठिकाणी त्यानंतर एक महत्त्वाचं जे आहे 47च्या अगोदर आपण ही पाहूया, जे अनेक्झर 59 आहे यामध्ये स्टाफ नर्ससाठी दिलेलं आहे. जे आपण 47चं पाहत होतो त्यामध्ये मेडिकल एज्युकेशनचं होतं. आता यामध्ये सेपरेट एक अनेक्झरच्या 59 या नंबरनी जे आहे आलेलं आहे, यामध्ये नर्सेससाठी सेपरेट कॉलम आहे, ज्यामध्ये पहा 185 या पेज नंबरवर सेपरेट नर्सेससाठी हे आलेलं आहे. तर आपण डायरेक्टली तर या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता तुम्ही जे आहे 59 जे मी सांगितलं होतं अनेक्झरमध्ये, त्यामध्ये जे आहे या ठिकाणी काय सांगितले पहा, अनेक्झर 59 नर्सेस, ज्यामध्ये परिशिष्ट 59 परिचारिका सेवा, ज्यामध्ये सिक्वेन्सनुसार माहिती दिलेली, वैद्यकीय शिक्षण व औषधद्रव्य विभाग सर्व त्या अंतर्गतच आहे, ज्यामध्ये डायरेक्टरेट ऑफ आयुष आहे, आयुष आणि ट्रायबल डेव्हलपमेंट कमिशनरेट, ज्यामध्ये पहा या 3मध्ये जे आहे आयुषमध्ये फक्त GNMचे पदं आहेत, GNM आणि BSc. फक्त ट्रायबल डेव्हलपमेंट आणि कमिशनरेटमध्येच पदे जे आलेले आहेत SSc, HSc आणि ANM डिप्लोमा. तर पहा, या ठिकाणी सुरुवातीला आपण या ठिकाणी पाहू ANMचे जे पदं आहेत, ज्यामध्ये ट्रायबल डेव्हलपमेंट अंतर्गत आहे एज्युकेशन जनरल नर्सिंग मिडवायफरी जे आहे, त्यानंतर डिप्लोमा किंवा मग BSc नर्सिंग, एक्सपिरियन्स, ॲडिशनल स्किल्स, प्रोफेशनल क्वालिफिकेशन नॉट रिक्वायर्ड. आता हे जे आहे ऑफिशियल जेव्हा येईल जाहिरात तेव्हा सर्व समजेल. ते जे आहे 1 महिन्याच्या आत जे आहे सर्व माहिती सांगायला सांगितलेली आहे. त्यानंतर GNM BSc जे आहे स्टाफ नर्ससाठी, या ठिकाणी पाहू शकता हे जुने RR आहेत आणि हे जे आहेत RR आफ्टर रिफॉर्म्स, म्हणजे हे तयार झालेले आहेत. GNM BScसाठी अगोदर काही नव्हतं, आता या ठिकाणी थोडेसे चेंजेस पाहू शकता. तसंच प्रसेविकामध्ये नो चेंजेस, RRमध्ये काही चेंजेस केलेले नाही आहेत.
त्यानंतर स्टाफ नर्समध्ये जनरल नर्सिंग मिडवायफरी जे कोर्स आहे डिप्लोमा, त्यानंतर BSc नर्सिंगचं ग्रॅज्युएशन या ठिकाणी सेम ज्यामध्ये पॉईंट दिलेले तुम्ही पाहू शकता. तर अशा प्रकारे हे सांगण्यात आलेले आहे. GNM BSc ANM, ठीक आहे. महत्त्वाचं सर्व गोष्टी यामध्ये ॲड आहेत, संपूर्ण तुम्ही पाहू शकता. फक्त चेंजेस झालेले नाही आहेत म्हणजे प्रसेविका मिडवाईफमध्ये बाकी सर्वांमध्ये चेंजेस दिसत आहेत, जे की आफ्टर RR रिफॉर्म्स म्हणून, ठीक आहे. तर या ठिकाणी पाहू शकता मोस्ट ऑफ द चेंजेस काही दिसणार नाही तर जशाल तसेच दिसायला लागले. तर जनरल नर्सिंग मिडवायफरी आता हे खालचे जे पॉईंट आहेत एक्सपिरियन्स वगैरे नॉट रिक्वायर्ड आलेलं आहे, पण जेव्हा ऑफिशियल PDF येईल तेव्हा संपूर्ण माहिती तो आपल्याला समजून जाईल की काय होणार आहे म्हणून. तर आता महत्त्वाचं समजून घेण्याचा एक पॉईंट या ठिकाणी काय आहे की खूप जणांना प्रश्न हा पडला आहे की सर आता या ठिकाणी पॅटर्न काय असेल. तर एक्झाम पॅटर्न जे आहे, त्यानंतर रेशो जे आहे, त्यानंतर मार्किंग जे आहे म्हणजे एक्झामचे मार्क्स किती असतील वगैरे, त्यानंतर पहा या ठिकाणी ड्युरेशन काय असेल. ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत या सर्व गोष्टी जेव्हा समजण्यासाठी आपल्याला PDF पाहिजे, जे की शासकीय ऑफिशियल PDF. तोपर्यंत तुम्हाला जे कोणी काही सांगत आहे ते जस्ट तुम्हाला तुक्का सांगत आहे, तोपर्यंत तुम्हाला जस्ट अंदाज सांगत आहे. ऑफिशियल कन्फर्म तेव्हाच होतं. एक्झाम पॅटर्न जे आहे ते कधी येईल एक्झाम वगैरे ते एक्झाम ऑफिशियल नोटिफिकेशन आल्यानंतरच समजतं. अदरवाईज हे पॅटर्न वगैरे हे आपल्याला आता कोणी सांगू शकत नाही. ऑफिशियल जेव्हा PDF येईल तेव्हा आपण सर्व क्लिअर करू. थोडंसं यामध्ये समजलं नसेल तर एक शॉर्टमध्ये क्लिंकली सांगतो, फक्त छोटंसं पहा. घाबरायचं काही काम नाही आहे. MPSC जर घेत असेल तर MPSC घेतं म्हणजे काही मोठं पहाड पडणार नाही आहे. MPSC घेतलं तर फक्त एकच आहे, जो स्टडी करतो तो जॉबला लागतो, एवढं समजून घ्यायचं. बाकी काहीच यामध्ये समजून घ्यायसारखं नाही आहे. बऱ्याच वेळेस जे आहे नॉर्मलायझेशनमध्ये बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की लकमुळे लागलेलं आहे, ठीक आहे. त्यानंतर मग काही दुसऱ्या इतर काही गोष्टी वगैरे असतील, शिफ्ट जास्त हा सोपा होता, असे जे काही त्यांची अडचणी वगैरे त्यांना वाटत असेल तर आता तसं काहीच नाही आहे. या ठिकाणी फक्त तुमचा स्टडी असेल तरच तुम्ही या ठिकाणी लागेल आणि यामध्ये मिनिमम टाईम पण लागेल, त्यानंतर फीस पण कमी लागेल. बऱ्याच चांगल्या गोष्टी यामध्ये झालेल्या आहेत, तर फक्त अभ्यास करणाऱ्यासाठी घाबरायचं काहीच काम नाही आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे कोणी माहिती नाही आहे त्यांना शेअर करा संपूर्ण माहिती मिळण्यासाठी. धन्यवाद मित्रांनो.